कोणताही पगार नसताना आपण 100% बचत करू शकतो. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही 6 टिप्स सांगणार आहे, त्या तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहेत आणि तुमची बचत तर नक्कीच तुम्ही करणार आहात. जर बचत हवी आहे ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आपल्याला बचत करायची आहे, पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अगोदर आपला खर्च कमी केला पाहिजे, बरोबर ना? तर चला तर मग पाहूया आपण बचत करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. नंबर 1, मासिक नियोजन. आपला मासिक खर्च किती आहे? महिन्याला आपण किती खर्च करणार आहेत? आपल्या महत्त्वाच्या गरजा कोणत्या आहेत? कोणत्या गरजांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे, हे अगोदर आपण लिहून काढलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपले नियोजन केले पाहिजे, बरोबर ना? तर आपण एकूण महत्त्वाचा खर्च किती आहे हे समजून घेतले ना, तर आपला खर्च आणि आपली बचत हे दोन्ही पण आपल्याला समजून घेता येईल. बघा, महत्त्वाचा खर्च किती आहे हे समजले ना, त्यानुसारच आपण खर्च देखील केला पाहिजे. नंबर 2, प्राधान्यक्रम. कोणत्या गरजांना किती प्राधान्य द्यायचं हे तुम्ही ठरवले पाहिजे. म्हणजेच गरजांचा प्राधान्यक्रम अगोदर आपण ठरवला पाहिजे. आपल्या गरजा कोणत्या आणि अनावश्यक खर्च कोणता याचा विचार आपण केलाच पाहिजे आणि त्यानुसारच खर्च पण केला पाहिजे आणि अनावश्यक गरजांना टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ग्रोसरी भरायला गेला ना, तर ग्रोसरी भरायला जाताना आपण सामानाची एक यादीच बनवून घेतली पाहिजे आणि त्यानुसारच आपण सामान आणणार आहे आणि जे आवश्यक आहे तेच आणणार आहे, त्यानुसार खर्च देखील करणार आहे. या व्यतिरिक्त एकही वस्तू जास्तीची आणणार नाही, हे आपण आपल्या मनामध्ये ठरवले पाहिजे. तसेच कपडे घेताना सुद्धा आपण जे घ्यायचं आहे, जे घ्यायला गेलो आहे ना, तेच घेतलं पाहिजे. जे आपण बजेट ठरवून गेलो आहोत ना, त्याच बजेटमध्ये आपण कपडेसुद्धा खरेदी केली पाहिजेत आणि त्याचा प्रयत्न देखील आपण केलाच पाहिजे. उगाचच गरज नसताना आपण फालतूच्या गोष्टी खरेदी आपण केल्या नाहीत पाहिजे. जर तुम्ही एखादी वस्तू फक्त एकच दिवस वापरणार असाल ना, तर त्यासाठी फार महागडी साडी, महागडा ड्रेस किंवा महागडी वस्तू घेण्याचा आग्रह अजिबात धरू नका. पण जर पुन्हा पुन्हा तुम्ही त्याचा वापर करणार असाल ना, तर नक्कीच घ्या. तुम्ही ती वस्तू त्यानुसार नक्की तुम्ही खरेदी करू शकता. नंबर 3, गरज आणि अनावश्यकता. यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. ज्या वस्तू आपण घेतल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही ना, ती तुमची गरज झाली आणि जी वस्तू उगाचच आपण चैन म्हणून घ्यायची, दुसऱ्यांकडे पाहिली म्हणून आपण घ्यायची, ती चैन आणि त्या दुखावपणाच्या वस्तू आहेत. इतरांना दाखवण्यासाठी खर्च करणे कायम मूर्खपणाच ठरतो. जर या गोष्टी टाळल्या ना, तर तुमची बचत जास्तच होणार आहे. आपल्या गरजा अमर्यादित आहेत, पण त्याला आपण चैन, हौस, दिखाऊपणा आणि अनावश्यकता याची आपण नावे दिलेली आहोत. मग यातील आवश्यक गरजा यालाच आपण स्थान हे देणे गरजेचं आहे. हे आपले कामच आहे, तरच आपण बचत करू शकतो. नंबर 4, बचत करा. बचत करायची, पण कशी करायची? आपली जी काही इन्कम असेल ना, त्यातील काही पैसे तरी आपण वाचवलेच पाहिजे आणि एक इमर्जन्सी फंड म्हणून एक खाते उघडले पाहिजे. अन्यथा तुम्ही घरकाम करता करता रिकामीच राहणार आहात आणि पैसे कुठे गेलेत हे देखील तुम्हाला समजणार नाही. नंबर 5, अनावश्यक खर्च टाळा. दुसरे फिरायला जातात म्हणून आपण पण सर्व कामे बाजूला ठेवून फिरायला जाणे, न लागणाऱ्या वस्तू घेणे, फक्त ती आपल्याला आवडली म्हणून ती वस्तू घेणे, उगाचच शो ऑफ करणे, या गोष्टींमध्ये अनावश्यक खर्च हा आपला होतच असतो. शिवाय न लागणाऱ्या वस्तू घेऊन कालांतराने त्याचीच आपल्याला अडचण वाटू लागते. त्यानेच घरसुद्धा खूप अस्ताव्यस्त दिसतं. म्हणूनच जी वस्तू गरजेची आहे ना, तीच घ्या आणि तीच घेण्याचा आग्रह धरा. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही फिरायला देखील जाणं गरजेचं नाही, गेले नाही पाहिजे, जा, पण वेळ, काम आणि बजेट, नियोजन या गोष्टींचा ताळमेळ नक्कीच तुम्ही घातला पाहिजे. मैत्रिणींनो, या गोष्टी जरी तुम्हाला दिसायला साध्या आणि सोप्या वाटल्या ना, तरी याचा परिणाम खूप सुखदायक आहे. नक्की करून बघा. खर्च केला तर वेस्टेज जाणार आहे, बरोबर ना? अनावश्यक खर्च केला तर आणि वाचवला तर त्याचा काय फायदा होणार आहे? पॉझिटिव्ह परिणामच आपल्याला पाहायला बघणार आहे ना. नंबर 6, गरजा अमर्यादित ठेवल्या पाहिजेत. आपण ज्या परिस्थितीत आहे त्यामध्ये आनंदी, समाधानी असलेच पाहिजे आणि परिस्थितीनुसार राहिलेच पाहिजे. आपण म्हणतो ना, अंथरूण पाहून पाय पसरायचे, तसा हा प्रकार आहे. गरजा मर्यादित ठेवल्याने बचत होतेच होते. आपल्याकडे जी गोष्ट आपल्याकडे नाही ना, ती मिळावी हा मनुष्याचा स्वभावच आहे, पण ती मिळाल्यावरती त्याची काहीच त्याला व्हॅल्यू राहत नाही, काहीच महत्त्व आपल्याला वाटत नाही. उलट त्याची अडचणच आपल्याला वाटत असते. म्हणूनच जे लोक आपल्यापेक्षा गरीब आहेत ना, त्यांच्याकडे नेहमी बघावे. मग आपण किती लकी आहोत, श्रीमंत आहोत हे आपल्याला समजते. कितीतरी लोक आहेत जी लोक 2 वेळचे जेवणसुद्धा मिळण्यासाठी संघर्ष करतात. त्या मानाने आपले तर चांगलेच आहे ना.
मग आपण आपली इन्कम जर चांगल्या पद्धतीने नियोजन करून वापरली ना तर आपली बचत नक्कीच होणार आहे. बघा मैत्रिणींनो, बचत करणे ही गृहिणीच्या हातात सर्वात जास्त असते, कारण घरामध्येच खर्च जास्त होत असतो. त्याच्यामुळे या गोष्टी आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत, तर आपण सुद्धा नक्कीच आनंदी आणि सुखी जीवन जगू शकू. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडतील ते सुद्धा मला सांगा. आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी, मोटिवेशनल व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया नेक्स्ट टॉपिक सोबत, नेक्स्ट विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत करत राहा.